नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. तर सर, आजच्या या कन्सल्टेशन कॉलमध्ये आपण समजून घेणार आहोत की तुमचा जो बिझनेस आहे तो आपण कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने ग्रो करू शकतो. आता सर, सर्वात पहिले मला हे सांगा की आपला बिझनेस जो सध्या आहे तो कशा पद्धतीने चालू आहे. म्हणजे आपल्यापर्यंत लोक कशा पद्धतीने येतात आणि आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतो, आणि आपला बिझनेसचं मॉडेल राईट नाव कस्टमर कशा पद्धतीने आपण अक्वायर करतो. अनम्यूट करा सर. अनम्यूट नाही केलं तुम्ही. हॅलो. हा सर, बोला बोला, आता येतोय आवाज तुमचा. येतोय आवाज माझा? हो हो, येतो येतो, बोला ना. सर 2 महिने झाले माझी व्यवसाय हे करून चालू करून. ओके. हॅलो. हा, येतो तर येतो, तुम्ही माझ्या बोला. ओळखीनं आणि काही माझ्या लोकल कॉन्टॅक्ट म्हणून मला दोन कस्टमर मिळाले, पण बाकी काही मिळालं नाही. ऑनलाईनला ओके पण मी केले. इंस्टाला दिसतोय, मी फेसबुकला दिसतोय. ओके गुगल मॅपला पण आता उद्या परवा मी केले ते. पण ओके. म्हणावा तेवढा काय रिस्पॉन्स नाही मला. कस्टमरचे इन्क्वायरी येते ना सर. इन्क्वायरी कशा पद्धतीने येते? हॅलो. इन्क्वायरी म्हटलं कशा फोनवरून पद्धतीने येते? कस्टमर इन्क्वायरी येते मला. ओके. म्हणजे डायरेक्ट कस्टमर कॉल करते मला सर. ओळखीच्या लोकांथ्रूच आपल्यापर्यंत इन्क्वायरी येते. ओळखीचे पण येते आणि मी फेसबुक आणि इंस्टाग्रामला जे हे केले, ऍड केले. ओके. ऍड कॅम्पेन पण तुम्ही रन हा, केलेले? तिथून पण मला. हा, ओके. रन केलेले. बूस्ट ऍड केली की प्रॉपर ऍड कॅम्पेन रन केलेलं होतं? आता तो पुण्याचा एक तुमच्यासारखाच माझा मित्र ते चालवतोय तो. ओके ओके ओके. हरकत हा. नाही. आता मला सांगा, ऍड कॅम्पेन थ्रू तुम्हाला इन्क्वायरी दिवसाच्या किती येत आहेत? एक 5-6 तरी इन्क्वायरी दिवसाचे येत आहेत. दिवसाच्या 5-6 इन्क्वायरी येत आहेत. ओके. तर आता हा. मी काय हा. करतो, माझी स्क्रीन जी आहे ना ती तुम्हाला पूर्ण शेअर करतो. एक मी तुमच्यासाठी एक मोठा असा मॅप बनवला. आपण त्याच्यावरती हा. सविस्तर डिस्कशन करूयात. माझी स्क्रीन दिसते सर तुम्हाला? तर माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? एक second. ओके सर, तुम्ही अनम्यूट करू नका, जेणेकरून काय होईल, मी क्वेश्चनिंग तुम्हाला रेग्युलर करत राहील, जेणेकरून तुम्ही उत्तर देऊ शकाल. त्याच्यामुळे अनम्यूट करा तुम्ही. हॅलो. हा, बोला हा, सर. ओके ओके ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचा बिझनेसचा ओव्हरव्ह्यू करूयात, म्हणजे जो की तुम्हीच मला ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत. आपल्या बिझनेसचं नाव आहे असॉर्ट विला. त्याच्यानंतर आपली हा. इंडस्ट्री जी आहे ते हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी आहे. आपलं हो. महाबळेश्वर मधलं एक प्राईम लोकेशन आहे. आपला टार्गेटेड हा. एज ग्रुप जे आहे ते म्हणजे अगदी आपल्याकडे 18 वयापासून ते 44 वयापर्यंतचे लोक येतात. आणि लोकल हा. आणि टुरिस्ट जे आहेत ते जास्त प्रमाणात येतात, आपण असं कन्सिडर करून चालूया. आणि हो. ट्रॅव्हलर्स जे लोक आहेत, जे अफोर्डेबल प्रीमियम स्टे जो आहे, अफोर्डेबल प्राइस मध्ये जे हुडकतात, शोधतात, त्यांच्यासाठी आपण एक चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. परंतु सर, आता तुमच्या बिझनेस मध्ये करंट चॅलेंजेस कोणते कोणते? की आपला डिजिटल प्रेझेन्स जो आहे, ऑनलाईन प्रेझेन्स जो आहे तो लो आहे. डायरेक्ट अवेअरनेसचं कोणतंच म्हणजे साधन नाहीये. म्हणजे तुम्ही जरी आता म्हणत असाल की आपण फेसबुकला ऍड कॅम्पेन रन करतोय, परंतु तिथून आपल्याला डायरेक्ट असा कोणता लोक अवेअर होत नाहीये. म्हणजे असॉर्ट विला काय आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती करून द्यायचं आपल्याला, एक तुमच्या लोकल एरिया पुरतं. त्याच्यानंतर वॉक इन कस्टमर जो आहे तो फुटफॉल कमी आहे जरा. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही, फुटफॉल हा कमी आहे. आणि एक स्ट्रक्चर डिजिटल मार्केटिंगची सिस्टम नाहीये. एक प्रॉपर वेल मेंटेन सिस्टम नाही की आपल्याला पहिली गोष्ट ही झाल्यानंतर दुसऱ्या गोष्टीचे ती होईल आणि डायरेक्ट आपल्याकडे कस्टमर आहे, असं कोणतंच परफेक्ट सिस्टम राईट ना आपल्याकडे नाहीये. आणि इनकन्सिस्टंट प्राइसिंग आहे. म्हणजे आपण
सीझनल काम करतो, सीझनल डिमांडिंग काम करतो असं आपण कन्सिडर करूया. तर आपले गोल काय काय आहेत? हम्म. आपल्याला ऑनलाईन बुकिंग वाढवायची आहे, रिपीट कस्टमर हा. आले पाहिजेत, त्याच्यानंतर हा. एक ब्रँडची क्रेडिबिलिटी बनवायची, एक नाव बनवायचं आहे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये किंवा महाबळेश्वरमध्ये जरी कोणी आलं तरी हम्म. लोकांना एक लोकांच्या मनामध्ये एक असं कन्सेप्शन तयार झालं पाहिजे की असोट विला हे चांगलं स्टेईंग साठी आपल्याला हे करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची चालेल. की आपल्याला हाय क्वालिटी लीड जनरेट करायच्या सोशल मीडियाच्या मदतीने. तर राईट नाव आपल्या हा. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे टार्गेटेड ऑडियन्स हा आपला अशाच पद्धतीने आहे का, त्याच्यानंतर बिझनेसचे चॅलेंजेस अशाच पद्धतीने आहेत का, आणि आपला बिझनेस गोल ओव्हरऑल अशा पद्धतीने आहे का. जर हे बरोबर असेल तर आपण पुढे जाऊयात. बरोबर आहे सर. ओके, बरोबर आहे. तर हॅलो आपल्याकडे सर, ऐका ना बरं का सर. हा बरं बोला का ना. सर. हा. आपल्याला माझ्याकडे ज्यादा कस्टमर येते ते पुणा मुंबईचेच कस्टमर असतात ज्यादा. ओके ओके ओके. पुणा मुंबई आणि सिटीचेच कस्टमर येतात ज्यादा आहेत. आणि कोणत्या भागातून येते, म्हणजे असं काही तुम्हाला थोडंफार आणखीन जर तुम्ही नॅरो डाऊन करून बघितलं तर पुणे मुंबई मधून पण एक स्पेसिफिक लोकेशन वरून कोण येणारे आहेत का? नाही एवढं नाही, पण ते जास्ती कॉलिंग मला पुन्हा मुंबईतच होते आता सध्या. बरोबर, कारण ते कशामुळे, कारण पुण्याच्या पण मधोमध आहे, आणि म्हणजे पुण्यापासून पण जवळ लोकेशन आहे आपलं आणि मुंबईपासून पण जवळ आहे, म्हणजे हा. इझिली लोक तिथपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे आपला टार्गेट पोहोचू म्हणजे शकतो. बिझनेसचा एरिया जो आहे, एक तर 3 ठिकाणचा आपण प्रायमरी बिझनेस एरिया ठरवू, म्हणजे कन्सिडर करू शकतो. हम्म. एक पहिला तर आपला हम्म. जे की पुणे असेल, पुणे. हा. त्याच्यानंतर दुसरा जो असेल तो आपला आपलं लोकेशन महाबळेश्वर. हा. महाबळेश्वर आणि तिसरं जे आहे ते आपलं मुंबई असेल. मुंबई. आता हा. आता इथून सर, आता आपल्याला काय करायचं माहिती का, प्रॉपर एक सिस्टम बनवायची जेणेकरून पुणे, महाबळेश्वर आणि मुंबई या या एरियातल्या लोकांना आपली ऍड दिसेल. जाहिरात कोणाला हम्म. दिसेल, याच लोकांना जाहिरात दिसेल. आणि या लोकांनी हा. जाहिरात पाहिल्यानंतर, आता हे जे आहे की नाही, हे मी तुम्हाला थोडस पुढे एक्सप्लेन करतो, त्याआधी आपले थोडेसे चॅलेंजेस बघूयात आणखीन काय. आता आपली करंट बिझनेस सिच्युएशन काय आहे, की आपला बिझनेस जो आहे तो करंटली रेफरल थ्रू चालू आहे, म्हणजे हम्म. ओळखीने सुरू आहे असंच म्हणू शकतो आपण. आणि आपल्याकडे सध्या मेन गोष्ट जी कमी आहे, ज्या गोष्टीला प्रोफेशनल आपण कन्सिडर करतो, ते आपल्याकडे कोणतं बुकिंगचं डायरेक्ट सिस्टम नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॉल करूनच बुक करावं लागतं, म्हणजे ऑटोमेटेड सिस्टम नाही, किंवा तो व्हॉट्सअप वरती बुक करू शकत नाही किंवा काही. त्याला एखादी वेबसाईट पण नाही. तो काय करतो, तुमची जाहिरात पाहिल्यानंतर इन्क्वायरी करतो आणि तुम्हाला कॉल करतो. आफ्टर दॅट त्याचा जो स्लॉट असेल बरोबर. तो. आणि सगळ्यात मेन जी गोष्ट आहे की लो एंगेजमेंट, म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ट्विटर झालं, व्हॉट्सअप झालं, किंवा अशा बऱ्याचशा जेवढे काही आपले प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती आपलं एंगेजमेंट जे आहे ते लो आहे. आणि आपण कोणते हम्म. ऑफर सध्या मेंटेन करत नाही आहोत लोकांना. आता सर कसं आहे माहिती का, आपला हा जो बिझनेस आहे, या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम हा एक मेन प्रॉब्लेम असा आहे की लोक आपल्याकडे डायरेक्ट कशासाठी येतील, म्हणजे आपलं कोणतं प्रोडक्ट नाहीये, आपलं कोणतं प्रोडक्ट नाहीये. नाही. लोकांची गरज हे कोणी पण पूर्ण करू शकतो. आपण सर्व्हिस मध्ये काम करतोय, काय काम करतोय, सर्व्हिस मध्ये काम करतोय, आणि ते पण बरोबर. स्पेसिफिक लोकेशन वरती काम करतोय. म्हणजे त्या स्पेसिफिक लोकेशन हा. मधली लोक आपल्याकडे येतील. म्हणजे जर सोशल मीडियावरती जाहिरात बघितली हम्म. तुमची, इंस्टाग्राम वरती जर तुमची जाहिरात बघितली हम्म. की आपल्या विला आहे, परंतु लोकांना त्या ठिकाणी यावं लागेल, त्यावेळेसच ते तुमची सर्व्हिस घेऊ शकतात. परंतु त्याच जागी जर तुमचं कोणतं एखादं प्रोडक्ट बरोबर. प्रोडक्ट असतं, तर लोकांनी काय केलं असतं की हे प्रोडक्ट त्यांना हवंय, याच्यासाठी त्यांनी कॉल केले असते तुम्हाला, आणि ते प्रोडक्ट ऑनलाईन मागवलं असतं. म्हणजे युजरला, एखाद्या कस्टमरला तुमच्याकडे यायची गरज पडली नसती. परंतु इथं कसं आहे की कस्टमरला हा. तुमच्याकडे यायची गरज आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो माहिती का, हा. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक सोशल मीडियावरती आपलं ब्रँड म्हणून काम करू शकतो. आपण ब्रँड आहोत हे असं लोकांना दाखवू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपली ऍड जी असेल ती फेसबुकला दिसेल, त्याच्यानंतर इंस्टाग्रामला दिसेल, आणि व्हॉट्सअपला दिसेल. व्हॉट्सअपला दिसेल ती ऍड, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामला दिसल्यानंतर ती ऍड नेमकी दिसेल कोणाला, ती ऍड दिसेल अशा लोकांना जे ट्रॅव्हलिंग करतात, जे काय करतात, ट्रॅव्हलिंग करतात.
ज्यांना हम्म. तुमच्या सर्व्हिसची गरज आहे, ज्यांना तुमच्या हॉटेलची गरज आहे, जे लोक प्रीमियम सर्व्हिस, ज्यांना प्रीमियम सर्व्हिस हवी आहे, कमी कमी हम्म. प्राइस मध्ये किंवा कमी बजेटमध्ये, ते लोक, त्या लोकांना काय होईल, तुमची ऍड जी असेल ती दिसेल. म्हणजे तुमची ऍड अशा आलतू फालतू लोकांना दिसणार नाही. ज्या लोकांना गरज आहे, जे लोक नेहमी हम्म. फिरत राहतात, ज्या लोक नेहमी हॉटेल बुकिंग साईटवरती बुकिंग करतात, अशा लोकांना काय करेल, तुमची ऍड दिसेल. ती ऍड गरज आहे. दिसल्यानंतर लोक काय करतील, हम्म. त्या ऍड वरती क्लिक करतील. ऍड वरती क्लिक केल्यानंतर तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. एकतर अशा हम्म. पद्धतीने लोक तुम्हाला इन्क्वायरी करतील. किंवा आता हे आपले, मी तुमच्या बिझनेस स्ट्रीम ज्या आहेत त्या बनवून ठेवलेल्या आहेत. प्रायमरी रेव्हेन्यू सोर्स, ऍडिशनल रेव्हेन्यू सोर्स आणि प्राइसिंग स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने करायची. एकतर प्रायमरी रेव्हेन्यू सोर्स काय आहे माहिती का, की डायरेक्ट बुकिंग कशा थ्रू होतील, तुमच्या वेबसाईट थ्रू होतील किंवा व्हॉट्सअप थ्रू होतील. पण आता इथे आपण कन्सिडर करूयात की हम्म. आपल्याकडे आपली वेबसाईट नाहीये. वेबसाईटची आता सध्याच्या स्थितीला आपल्याकडे वेबसाईटची गरज नाहीये आपल्याला. तर आता आपण काय करायचं माहितीये का सर, आपलं जो हॉटेल आहे, आपलं जे रेस्टॉरंट आहे, त्याची एक सिम्पल हम्म. फेसबुकचं पेज बनवायचं, इंस्टाग्रामचं अकाउंट बनवायचं, आणि आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिस हम्म. ऑफर करतो हे याचे व्हिडिओ बनवायचे, रील्स हम्म. बनवायचे आणि आपल्या पेजला टाकून द्यायच्या. म्हणजे खर्च कोणताच करायचा नाही, एकही रुपया खर्च करायचा नाही. हम्म. आणि फेसबुकला टाकून द्यायचं, इंस्टाग्रामला टाकून द्यायचं. तिथं ऑर्गॅनिकली लोक बघतील तुमचे व्हिडिओ, तुमच्या व्हिडिओला लाईक करतील, तुमच्या व्हिडिओला कमेंट करतील. आणि तिथं तुमचा नंबर पण दिसत असेल त्या व्हिडिओमध्ये. तो नंबर दिसल्यानंतर लोक काय हम्म. करतील, तुम्हाला कॉल करते. परंतु चालतंय. परंतु इथं काय आहे, की आपल्याकडे सोशल मीडियावरती फॉलोअर्स नाहीयेत, आपल्याला आपल्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल नाहीये. यामुळे प्रॉब्लेम काय होईल, हम्म. की आपण कमी लोकांपर्यंत पोहोचू. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे. म्हणजे बुकिंगसाठी, बुकिंगच्या जे साईट्स असतात बघा, मेक माय ट्रिप, बुकिंग.com, याच्यावरती फ्री लिस्टिंग असतं. म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस फ्री मध्ये त्यांच्या साईटवरती लिस्ट करू शकता, वेबसाईटवरती. म्हणजे जर हम्म. कोणी गुगलवरती गेलं आणि सर्च केलं की प्रीमियम हम्म. रेस्टॉरंट नियर महाबळेश्वर, तर तिथं तुमची हम्म. हे दिसलं पाहिजे. आता आपण एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. मी पुन्हा एकदा स्क्रीन जी आहे ती शेअर करतो, आणि इथे मी काय करतो, क्रोम ओपन करतो. बेस्ट हॉटेल इन महाबळेश्वर, हे बघा, महाबळेश्वर, बेस्ट हॉटेल इन महाबळेश्वर असं सर्च केल्यानंतर सर आपल्याकडे काय येत आहे, हे बघा, मेक माय ट्रिपचा एक पेज आलं. इथे बघा, मेक माय ट्रिपचं पेज आलं, व्हॅली व्ह्यू, त्याच्यानंतर एव्हर शाईन, फाउंटेन, हॉटेल ड्रीमलँड, हॉटेल किंग, त्याच्यानंतर आय व्ही एल पार्क रिसॉर्ट. हे जे काय आलं, हे वेगवेगळे हम्म. इथं पेजेस आले हॉटेलचे. त्याच्यानंतर थोडस खाली स्क्रोल केल्यानंतर इथं काय आहे, की गुगलने आपल्याला विचारलं किती तारखेसाठी आपल्याला आपला हा हवा, हम्म. हॉटेल हवाय. तर आता समजा आपण इथं काय केलं, की हम्म. आपल्याला हवाय 29 तारखेसाठी, फक्त एका दिवसासाठी, सॉरी, हम्म. 29 ते 31 या टाइम पिरियड साठी आपल्याला हवाय, मार्च महिन्यामध्ये. हम्म. तर 29 ते 31 या टाइम पिरियड मध्ये जे जे काही हॉटेल अवेलेबल आहेत, ते सगळे हॉटेल आपल्याला या हम्म. ठिकाणी दिसायला लागले बघा. म्हणजे रॉकफॉर्ट, त्याच्यानंतर हॉटेल फॉरेस्ट, त्याच्यानंतर लीला रिसॉर्ट, व्हॅली व्ह्यू, कोको, कोकोसा, हॉटेल लेक. आता हे हम्म. कशामुळे झालं, तर इथे त्यांनी काय केलं, इथे फेसबुक, गुगलचा एक सेपरेट ऑप्शन असतो हॉटेलवाला. इथे बघा, मी थोडस झूम करून दाखवलं हम्म. तर इथे हॉटेलवाला एक सेपरेट ऑप्शन आहे, आणि इथे एक ट्रॅव्हलवाला ऑप्शन आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इथे हॉटेलवाल्या ऑप्शन वरती आपण जाण्यासाठी, आपण आपलं पण असंच एखाद्याने सर्च केलं आणि आपलं पण बिझनेस बरं प्रोफाईल. कसं, हॅलो सर. हा सर हॅलो. बोला. हा बोला. हा. बोला सर बोला. हा. बोलू सर. हा हा बोला बोला. हॅलो सर. बोला ना बोला. गोआयबी मेक मॅट्रिकला मी दिसतोय. गोआयबी ओके. मेक मॅट्रिकला माझं लोकेशन झालेलं आहे. गो आणि अरे. गुगलला पण मी काल बोललो होतो त्यांच्याशी. आमचा एक ओके. लोकलचा माणूस आहे, त्याने मला केलेलं आहे गुगलचं पण. ऐका, आता मी तुम्हाला सांगतो विला गुगलला. विला सर, विला म्हणून बघा बरं येते का? एकच सेकंड ना. फ्रॉम पुणे. एकच सेकंड. हॉटेल्स आणि महाबळेश्वर, महाबळेश्वर महाराष्ट्र, आणि सर्च.
ओके. नाही तर आता सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला काय करावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला हम्म, गुगल माय बिझनेस हम्म, प्रोफाईल बनवायची. म्हणजे आता हे बघा, हॉटेल नियर मी असं सर्च केलं, हॉटेल्स नियर मी असं सर्च केल्यानंतर एकतरी इथं काय येत आहे की एकतर Booking.com, ट्रिपवर्स, त्याच्यानंतर प्राइसलँड, ह्या ज्या हॉटेल बुकिंगच्या सर्व्हिस देतात त्या लोकांचे साईट येतात. त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर हम्म, ह्या ज्या गोष्टी आहेत, व्हाईट कॅसल, त्याच्यानंतर ओमकार एक्झिक्यूट, ह्या ज्या आहेत ना, हम्म, हे गुगल लिस्टिंग आहे. हम्म, जे इथं कोणत्या हम्म, वेबसाईट वरती जाऊन नाही, हे स्वतः गुगल वरती लिस्ट केलेल्या वेब अकाउंट आहे. तर आपलं अकाउंट काय करायचंय, आपल्याला आपल्या अकाउंट हम्म, गुगल वरती लिस्ट करायचं. काय करायचं, माय गुगल माय बिझनेस असं सर्च करायचं. गुगल माय बिझनेस हम्म, असं सर्च केल्यानंतर गेट लिस्टेड ऑन गुगल असा ऑप्शन येतो. या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं. हम्म, साइन इन वरती क्लिक करायचं. आता मी जस्ट तुम्हाला एक छोटा छोटा स्टेप दाखवतो काय करायचं. ऍड बिझनेस करायचं. ऍड अ सिंगल बिझनेस करायचा. त्याच्यानंतर सर आपल्याला इथं आपल्या बिझनेसचं नाव द्यायचं. तर सपोज मी आपलं बिझनेसचं नाव जे आहे ते कॉपी करते. हे बघा, मी बिझनेसचं नाव कॉपी केलं, बिझनेसचे कॅटेगरी कॉपी करायची. आता इथे कॅटेगरी विचारतात, इथं आपलं हॉटेल, हॉटेल असं टाकल्यानंतरच सर इथं इथं बघा, आपण बिझनेस कॅटेगरीमध्ये काय टाकलं, हॉटेल. हॉटेल टाकल्यानंतर कोणी पण ज्यावेळेस हॉटेल असं सर्च करेल या सेक्शन मध्ये, त्यावेळेस आपला जो बिझनेसचा प्रोफाईल आहे तो या पद्धतीने, अशा पद्धतीने इथे दिसेल. हॉटेल सर्च करायचं, ऍड करायचं. त्याच्यानंतर रेस्टॉरंट असं एक सर्च करू शकतो आपण, हॉटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. मल्टिपल तुम्ही ऍड करू शकता. इथं आपल्याला आपलं लोकेशन ऍड करायचं, येस करायचं. त्याच्यानंतर आपला जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस इथं पूर्ण फिल करून घेतो. तर इथे मी डेमो ऍड्रेस टाकून देतो. हे स्टेट जे आहे ते इथे घेतो, सिलेक्ट करतो, महाराष्ट्र. आता हे बघा, इथे काय करतंय, इथे जे हे तुमचे बिझनेस आहेत का असं विचारतंय. इथे बघा, पर्वती लेक व्ह्यू रिसॉर्ट विला फोर के सिंहगड हॉटेल कॉटेज हम्म, इन, हे काय विचारतं, हे तुमचे बिझनेस आहे का असं विचारतं. आपण नन ऑफ दिस करायचं, नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर आपलं लँडमार्क जे का हम्म, आपलं लोकेशन असेल ते लोकेशन टाकायचं, कन्फर्म करायचं. आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या फिल करून घ्यायच्या आणि गुगल माय बिझनेसचं प्रोफाईल बनवून घ्यायचं. गुगल माय बिझनेसचं प्रोफाईल बनवल्यानंतर सर काय होईल, हॉटेल सेक्शन मध्ये आपलं प्रोफाईल बनवल्यानंतर नेहमी ज्यावेळेस कोणी पण सर्च करेल, हॉटेल नियर मी, त्याच्यानंतर हॉटेल इन महाबळेश्वर, त्याच्यानंतर हॉटेल फॉर फॅमिली इन महाबळेश्वर, त्याच्यानंतर रेस्टॉरंट नियर मी, प्रीमियम हम्म, रेस्टॉरंट फॉर हम्म, हॉटेल, प्रीमियम हॉटेल फॉर बॅचलर्स, अशा ज्यावेळेस लोक सर्च करतील त्यावेळेस हम्म, तुमचं काय होईल, हॉटेलचे जे पेज असेल, जे गुगल अकाउंट असेल ते समोर येऊन जाईल, लोकांना सर्च मध्ये येईल. त्याच्यानंतर आपल्याला मेन जे काम करायचं आहे सर, आता ते मी मेन काम तुम्हाला सांगतो. मी पुन्हा एकदा काय करतो, स्क्रीन आवाज येतोय सर? येतोय, आवाज येतोय मला. हा. तर आता मेन काम काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपलं प्रायमरी काम. आता मी तुम्हाला लोकांच्या जाहिराती दाखवतो. लोक तुमच्या कॅटेगरीमध्ये जाहिराती कशा पद्धतीने रन करतात. हे बघा, हे फेसबुकचं टूल आहे, मेटा ऍड्स लायब्ररी म्हणून. इथं काय होतं, ज्या ज्या लोकांनी ऍड आतापर्यंत फेसबुकला, इंस्टाग्रामला रन केलेल्या आहेत त्या लोकांच्या ऍड दिसतात. हम्म. आपण इथं सर्च करत हॉटेल्स इन महाबळेश्वर, सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाली. हॅलो सर. हा सर बोला. माझे फेसबुकला न्यायला दिसते नाही, माझं टाकून बघा इथे इथे ते हा हा, मी तेच तेच सर्च त्याच्यावर करतो. गेला. हे बघा, हॉटेल्स इन महाबळेश्वर सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ऍड आल्या. हे विला बघा, आवाज आवाज ब्रेक होतो सर. विला विला करा. एक सेकंद सर, मी तेच सर्च करतो. हे बघा, ही एक ऍड आहे.
ही आपलीच आहे का सर? हा माझंच आहे, माझंच आहे. बरोबर. आता इथे आपण जर बघितलं तर आता तुमचं सिस्टम कशा पद्धतीने, इथे लोक तुम्हाला व्हॉट्सअप क्लिक केले की लोक तुमच्या व्हॉट्सअपला इन्क्वायरी करत असतील. परंतु करतात, सर करतात. परंतु सर आता इथे आपण गो पेज वरती क्लिक केलं, लोकांना अशा पद्धतीने ऍड दिसत असेल. हं. नो डाऊट. आता आपल्याला करायचंय काय एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, इथे तुमचं हॉटेलचं तुम्ही फेसबुकचं पेज टाकलेलं, फेसबुक पेज आहे, त्याच्यानंतर इथे लोगो आहे. पण इथे सर एकच फॉलोवर आहे आणि आपल्या पेज वरती कंटिन्युअस काय आहे, काय होत नाही, पोस्टिंग होत नाही. अच्छा, हा. पोस्टिंग पण बऱ्यापैकी हं. चालू आहे, बट फॉलोअर बेस जो आहे तो वाढलेला नाहीये. आणि नाही वाटलं. आता आपल्याला काय करायचं सर, प्रायमरी गोष्ट, आपल्याला आपली ऍड जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने जी ऍड रन केलेली आहे ती ऍड ओके आहे. परंतु ही हा. ऍड जी आहे ती 10 सेकंदाची आहे. आणि 10 सेकंदाच्या ऍड मध्ये फक्त हा. आणि फक्त इथं आपण काय केलेलं आहे, फक्त इमेजेस वापरलेले हं. आणि इमेजेस वरती आपण बरोबर. लिहिलेले. तर आपल्याला काय हा. करायचंय, तर मी तुम्हाला प्रॉपर ऍड हं. कशा पद्धतीने असते ते दाखवतो. एक सेकंड. When our daughter turned 1 month old, my husband हॉटेल्स महाबळेश्वर आपण सर्च केल्यानंतर मग अशी ऍड आली होती बघा, मी तुम्हाला ती दाखवणारच होते. इथे बघा सर, इथे त्यांनी व्हिडिओ ऍड लावलेली आहे. हा. इथे त्यांचं हॉटेल कशा पद्धतीने आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. हे बघा, त्यांनी काय केलं, एक गोष्ट लक्षात आली का सर, काय केलं या ऍड मध्ये. बरोबर. एकतर हा. एकतर आणि त्यांच्या हॉटेलच्या शेजारी आसपास काय काय आहे, व्ह्यू कसा आहे ते दाखवलं. हा. त्याच्यानंतर त्यांच्या हं. हॉटेलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, काय काय ऑफर करतात ते ते दाखवलं. दाखवलं. त्याच्यानंतर ते कोणते कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, म्हणजे अगदी छोट्या छोट्या कॅन्डीज पण त्यांनी दाखवल्या. त्याच्यानंतर तुम्ही हा. पण त्या पद्धतीने दाखवलं, स्विमिंग पूल वगैरे आहे त्या गोष्टी दाखवल्या. त्याच्यानंतर सर हा. त्यांनी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट दाखवली, एकदम व्हिडिओची सुरुवातच केली की महाबळेश्वर हे त्यांच्या हॉटेलच्या व्ह्यू कशा पद्धतीने, म्हणजे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू एकदम हा. किती क्लोज आहे हे दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी शेवटी बरोबर. काय केलं माहितीये का, त्यांचा मोबाईल नंबर दिला. आणि इथे हा. बघा सर, बुक नाव बटन आहे. आता जर आपण यांच्या पेज वरती हं. गेलो सर, यांच्या पेज वरती हं. गेलो, आता आपण चेक करू त्यांनी आणखीन काय काय आहे त्यांच्या पेज वरती. सी डिटेल ऍड. हे बघा, यांचे फॉलोअर्स किती आहेत सर, 10,000 फॉलोअर आहेत आणि जवळपास हा. 8,000 लाईक्स आहेत. इथे बघा, यांनी पेज यांचं हा. कशा पद्धतीने मेंटेन केलेले आहे. न्यू सीझन्स, न्यू हा. ऍडव्हेंचर, 1400 प्लस रूम, 22 प्लस हॉटेल, 19 सिटी मध्ये आहेत, 10 राज्यांमध्ये, हं. कोणत्या कोणत्या सिटीज मध्ये आहेत. त्यांनी थोडक्यात त्यांच्याबद्दलचं थोडक्यात डिटेल इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे. दिली. इथे त्यांचा लोगो आहे आणि इथे एक बटन आहे. इथे क्लिक केले की डायरेक्ट तुम्ही लोकांना मेसेज करू शकता. आता इथे बघा हं. सर, यांची ऍड कॉपी पण बघा. इथे त्यांच्या हॉटेलचं नाव हं. आणि प्राइसिंग. हे बघा, हं. त्यांनी डायरेक्ट हॉटेल दाखवलेलं नाहीये. एक गोष्ट लक्षात आली की हा. तुम्हाला, त्यांचं हॉटेल काय आहे हे दाखवलेलं नाही, हॉटेलच्या रूम कशा आहेत हे दाखवलं नाही. त्यांनी दाखवलं त्यांच्या हॉटेलमध्ये सर्व्हिस कोणत्या कोणत्या पद्धतीचे दिसतात. हे बघा, आता हे हं. दाखवलं. हं. हे बघा, हा एक नेचरचा स्विमिंग व्ह्यू पूल आहे. दाखवला. काय दाखवलं, हा. व्ह्यू दाखवला. त्याच्यानंतर हे पण बघा, त्यांनी हॉटेल कुठे काय हे दाखवलंच नाहीये. त्यांनी काय दाखवलं, एकदम छोट्या अक्षरात लिहिलंय बघा इथं, स्टे आहे, ब्रेकफास्ट आहे, स्टे आहे आणि ब्रेकफास्ट आहे. हे कोणासाठी, हे पॅकेज हं. कोणासाठी, 2 अडल्ट पर नाईट.
आणि हे पॅकेज आहे. बरं. हे कोणतं पॅकेज आहे? मला हे काय एक्झॅक्ट लक्षात आलं नाही. पण इथे बघा, वरती जस्ट फक्त हॉटेलचं नाव आहे, इथे पॅकेज आहे, आणि थोडक्यात हे त्यांनी हे दाखवलं. हा. परंतु त्यांचा मेन मोटो काय आहे? हे जे व्ह्यू आहे, हे पूर्ण व्ह्यू हे निसर्गरम्य आहे. ते- इथं आम्ही डायरेक्ट अशा प्लेस वरती आमचं हॉटेल आहे जिथं हे सगळं नेचर तुम्हाला इझिली बघायला मिळतं. हे त्यांनी थोडक्यात दाखवलेलं. हा, तर हे बघा, दाखवलेलं. हे सेम पण तशाच पद्धत हॉटेलचं कुठं नामोनिशाण नाहीये. हॉटेल बद्दलची माहिती बघायला गेली तर इथं प्राइसिंग आणि इथं स्टे बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हे बघा, हे पण लोकेशन दाखवलेलं आहे, आणि इथं काय दाखवलेलं आहे? सेम त्याच पद्धतीने प्राइसिंग, आणि खाली तुम्ही कोणते कोणते ते लोक कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात हे दाखवलं. आता आणखीन आपण यांचं जर थोडंसं पेज बघितलं, तर आता व्हिडिओ बघूयात आपण. हे बघा, व्हॅलेंटाईन डेच्या पण त्यांनी कोणती तरी ऑफर लॉन्च केली होती बहुतेक. हे बघा, डिनर साठीची 6 PM ते 8 PM, 10:30 पर्यंत टेबल्स अवेलेबल होते. त्याची पण ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे आणि बुकिंग साठी नंबर दिलेला आहे. आता सर, तुम्हाला एक सिंपल गोष्ट मला हीच सांगायची आहे, की आपण ऍड फक्त करायची नाही, जाहिरात करायची नाही. फक्त आपल्याला अशा पद्धतीने जाहिरात करायची आहे, ती जाहिरात लोकांना काय करेल? इम्प्रेस करेल. काय करेल? हम्म. ती ऍड जी आहे ती लोकांना इम्प्रेस करेल. आपली सर्व्हिस डायरेक्ट लोकांना दाखवायची नाहीये. आपलं हॉटेल डायरेक्ट हम्म. लोकांना दाखवायचं नाही. आपण हॉटेल आपलं दाखवून डेफिनेटली शो करू, पण त्याआधी आपण अशा हम्म. पद्धतीने लोकांना ऍड दाखवूयात, की त्या ऍड मध्ये आपल्या आपण कोणती कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आपल्याकडे कोणते कोणते फीचर्स आहेत, आपण नेचरच्या किती क्लोज आहोत, हम्म. आपलं हॉटेल आपली सर्व्हिस का बेस्ट आहे, हे सगळ्या गोष्टी दाखवायच्या. आता नो डाऊट सर, या लोकांचं कसं आहे, की एक प्रीमियम ते ब्रँड बनलेले आहेत, सोशल मीडियावरती खूप दिवसांपासून आहेत आणि मार्केटमध्ये खूप दिवसांपासून आहेत. म्हणून त्यांनी 10-20 सेकंदाची ऍड जरी बनवली तरी ती ऍड काय होते? रन करायला सोपी जाते, आणि तिथून त्यांना कस्टमर सोपं मिळतात. जात आहे. परंतु हम्म. आपण मार्केटमध्ये नवीन आहोत. आपला बिझनेस पूर्ण लोकांच्या हम्म. ओळखीवरती चालतो, पूर्ण रेफरल वरती चालतो. हम्म. आपल्याला काय करावं लागेल माहिती का? हा. आपल्याला एक असं हम्म. सिस्टम बनवावं लागेल जिथं आपण 1 मिनिटाची ऍड बनवायची, 60 सेकंदाची, जिथं एक व्यक्ती किंवा एखादी मॉडेल किंवा व्हॉट एव्हर कोणीही आपल्या फीचर्स बद्दल, आपल्या हॉटेल बद्दल सांगत असेल. म्हणजे कसं? तर जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आपण रील्स बघतो, बरोबर सर? फेसबुकवरती हा, व्हिडिओ रील्स बघतो, बघ. हा. इंस्टाग्रामला रील्स बघतो, युट्यूबला रील्स बघतो, शॉर्ट्स बघतो, हम्म. आणि तिथून काय करतं? हम्म. एखादं कोणतं तरी मॉडेल येतं आणि ते सांगतं की महाबळेश्वरला फिरायला चाललात, आणि जर तिथे तुम्हाला राहायची सोय हवी असेल, हम्म. तर एक मी तुम्हाला असं लोकेशन सांगतो जिथे तुम्हाला एकदम नेचरच्या जवळचा व्ह्यू मिळेल, प्रीमियम हॉटेलच्या प्रीमियम सर्व्हिसेस मिळतील, एसी रूम्स असतील, त्याच्यानंतर स्विमिंग पूल आहे. महाबळेश्वरच्या प्राईम लोकेशन पासून फक्त 250 मीटर अंतरावरती, फक्त 2 किलोमीटर अंतरावरती, फक्त 5 किलोमीटर अंतरावरती हे हम्म. हॉटेल आहे. हे हॉटेल अशा अशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आता आपल्याला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? की एका अशा व्यक्तीकडून आपण फक्त एक व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायचा, ज्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवू? फक्त आपलं हॉटेल कसं आहे, आपल्या रूम्स कशा आहेत, आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिस देतो, हम्म. आपण कोणत्या कोणत्या आपल्या खास गोष्टी आहेत, आपल्या प्राइसिंग आणि प्लॅन. आता ही ऍड काय करेल? आपली हम्म. फेसबुकला दिसेल, इंस्टाग्रामला दिसेल. कोणाला दिसेल? अशा लोकांना दिसेल ज्या लोकांना जे लोक फिरतात, जे लोक पुण्यातले आहेत, जे लोक मुंबईचे आहेत, आणि जे लोक प्रॉपर महाबळेश्वरच्या आसपासच्या एरियातले आहेत, आणि जे महाबळेश्वरला एकटे फिरायला आलेत, किंवा मित्रांसोबत फिरायला आलेत, किंवा त्यांच्या फॅमिली सोबत फिरायला आलेले आहेत, आणि त्यांना हॉटेल हवंय, त्यांना प्रीमियम सर्व्हिस हवी आहे. मग त्या लोकांना ऍड दिसेल, हम्म. आलतू फालतू लोकांना ऍड दिसणार नाही. आता माझी ऍड तुम्हाला काय दिसली? कारण तुम्ही बिझनेस ओनर होतात, तुम्ही बिझनेस कन्सल्टेशन साठी इन्क्वायरी करत होता, बिझनेस ग्रोथ साठी शोधत होता, बरोबर? माझी ऍड कोणत्याही फालतू लोकांना दिसली नाही. ज्या लोकांना खरंच सिरियसली बिझनेस ग्रो करायचा त्याच लोकांना दिसली. अगदी त्याच पद्धतीने तुमची हम्म. ऍड अशाच लोकांना दिसेल, ज्या लोकांना जे लोक फिरायला आलेले आहेत महाबळेश्वरच्या एरियामध्ये, ज्या लोकांना हॉटेल हवंय, हम्म. जे लोक राहणार आहेत, जे लोक त्यांच्या फॅमिली सोबत आहेत, मित्रांसोबत आहेत, बॅचलर आहेत, फिरायला आलेले आहेत, एन्जॉयमेंट साठी आले आहेत, अशाच लोकांना ऍड दिसेल. आता सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक, महाबळेश्वरमध्ये एकच हॉटेल आहे का बरं तुमचं? बिलकुल नाही, असे खूप सारे हॉटेल आहेत. नाही नाही, भरपूर भरपूर आहेत. भरपूर हॉटेल. मला सांगा, लोक तुमच्याकडे काय येतील?
तुम्ही काय असं लोकांना काय स्पेशल देतात काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला. जेणेकरून वेगळं जेणेकरून काहीतरी. मग ते वेगळं सर कशा पद्धतीने आपण देऊ शकतो? एकतर वेगळं देण्याच्या दोन पद्धती आहेत. एकतर आपली जाहिरात बाकीच्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सर्व्हिस लोकांपेक्षा काहीतरी वेगळी दिली पाहिजे. आता लोकांपेक्षा सर्व्हिस तुम्ही काय वेगळी देऊ हम्म. शकता? तुम्ही लोकांपेक्षा सर्व्हिस वेगळी अशा पद्धतीने देऊ शकता, तुम्ही ऑफर ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? ऑफर ठेवल्यानंतर अं, अं, तुम्ही कोणते तरी प्रीमियम सर्व्हिस फ्री मध्ये ऑफर करू शकता, किंवा वॉट एव्हर कोणत्याही ऑफर देऊ शकता, डिस्काउंट ठेवू शकता. परंतु ही कोणती एक हम्म. मोठी गोष्ट नाहीये जेणेकरून लोक तुमच्याकडे येतील एका ऑफरमुळे छोट्याशा. तुम्हाला काय हम्म. करावं लागेल? हम्म. तुम्ही प्रीमियम आहात हे जाहिरातीमधून दाखवावं लागेल. तुम्हाला जाहिरातीची पद्धत बदलावी लागेल. आता तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप हम्म. इम्प्लिमेंटेशन आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा हे जे हम्म. आहे ह्या 6 महिन्याचा मी तुम्हाला प्लॅन देतो. हे बघा, पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय की ब्रँड बद्दलची अवेअरनेस बनवायची. काय करायचंय? सोशल मीडियावरती पहिल्यांदा सोशल मीडिया अकाउंट बनवायचे, सोशल मीडिया प्रेझेन्स बनवायचं. आता इथे मी वेबसाईट लिहिली आहे, ते हम्म. वेबसाईट तुम्ही थोड्या वेळासाठी इग्नोर करा. तुम्हाला काय करायचं? सोशल मीडियावरती प्रेझेन्स बनवायचं, म्हणजे आपल्या हॉटेलच्या फीचर, प्राइसिंग, त्याच्यानंतर आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो याच्या रील्स बनवायच्या. हम्म. फेसबुकला टाकायच्या, इंस्टाग्रामला टाकायचं. तिथून लोक काय करतील? तुमची पोस्ट बघतील. तिथं लोक तुमच्या पोस्टला एंगेज करतील, लाईक्स करतील, कॉमेंट्स करतील, शेअर करतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला हम्म. काय करायची? गुगल माय बिझनेस प्रोफाईल बनवायचे, आणि त्या प्रोफाईल वरती आपल्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. मी सुरुवातीला दाखवलं बघा की हॉटेल इंडस्ट्री मधल्या लोकांनी त्यांचं हॉटेल कशा पद्धतीने सेट केलेलं आहे, आणि तिथं सर्च केल्यानंतर हॉटेल्स नियर मी किंवा हॉटेल इन महाबळेश्वर असं सर्च केल्यानंतर तुमची बिझनेस प्रोफाईल आली पाहिजे गुगलची. त्या पद्धतीने आपल्याला गुगल बिझनेस प्रोफाईल सेट करायची आहे. त्याच्यानंतर सर हम्म. दुसऱ्या महिन्यापासून आपल्याला काय करायचंय? लीड जनरेशन करायचंय. आपल्याला अशा लोकांचा डेटा कलेक्ट करायचा आहे जे लोक फिरायला आलेले आहेत, जे लोक महाबळेश्वर, पुणे आणि मुंबई या एरियामधून महाबळेश्वर मध्ये आलेले आहेत. म्हणजे हाच आपला सध्याचा टार्गेटेड कस्टमर जो आहे तो पुणे आणि मुंबई मधला आहे. बरोबर का सर? हम्म. हो. हा. तर त्या लोकांना आपली ऍड दाखवायची. जी ऍड एखाद्या मॉडेल कडून आपण बनवून घेतलेली असेल, ती मॉडेल सांगेल की बाबा आमचं हॉटेल अशा पद्धतीने आहे, आम्ही अशा अशा पद्धतीने सर्व्हिस ऑफर करतो, आमचा व्ह्यू असा जर तुम्ही आलात तर प्रायमरी महाबळेश्वर मधलं सर प्रायमरी लोकेशन कोणतं जिथे लोक आलेले फिरायला जातात? महाबळेश्वर बरेच आहेत सर. पण एक एक असा कोणता तरी प्रायमरी स्पॉट. आर्थर सीट आहे, मॅप्रो पॉइंट आहे, आता त्या स्पॉट पासून आर्थर सीट आहे, प्रतापगड आहे. प्रतापगड प्रतापगडापासून आमचं हॉटेल एवढ्या एवढ्या पॉईंट वरती, म्हणजे एवढ्या एवढ्या अंतरावरती आहे, जिथून तुम्ही फक्त त्या लोकेशनवरती 5 मिनिटं जाऊ शकता, 10 मिनिटात जाऊ शकता, व्हॉट एव्हर. आपण म्हणजे हे एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हम्म. म्हणजे ऍड कशा पद्धतीने बनवायची आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे ही जी ऍड बनवली तुम्ही, हम्म. त्या ऍड मधून जरी तुम्हाला इन्क्वायरी दिवसाला 5 ते 10 इन्क्वायरी येत असतील, बरोबर का सर? म्हणजे जी हम्म. जी ऍड तुम्ही आज आता सध्या जी ऍड तुमची रन सुरू आहे, त्या ऍडच्या मदतीने जर तुम्हाला हा. 5 ते 10 इन्क्वायरी डेली येत असतील, तर मला सांगा सर, प्रॉपर 60 हम्म. सेकंदाची ऍड बनवली, 1 मिनिटाची प्रॉपर ऍड बनवली, ज्या ऍड मध्ये आपण कोणती सर्व्हिस हम्म. देतो, त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत आपल्याकडे राहायला आल्यानंतर, हे जर आपण प्रॉपरली सांगितलं, आणि हम्म. आपण प्रीमियम आहोत, आपण प्रोफेशनल आहोत, हम्म. हे जर लोकांना दाखवून दिलं, तर इन्क्वायरी वाढतील की नाही? हम्म. काय वाटतं तुम्हाला, इन्क्वायरी वाढतील का? वाढतील वाढतील आता आपल्याला वाढतील त्याच्यानंतर, वाढतील. बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे? दुसऱ्या महिन्यामध्ये एक प्रॉपर व्हॉट्सअपचं बिझनेसचं अकाउंट बनवायचं, जिथे लोकांच्या क्वेरी आल्यानंतर ऑटोमॅटिकली तिथे रिप्लाय जातील. म्हणजे आता तुमचं पण मे बी असं असेल की कोणी इन्क्वायरी केल्यानंतर समजा कोणी तुमची ऍड बघितल्यानंतर तुम्हाला मेसेज आला की समजा तुम्ही जर लगेच रिप्लाय द्यायला अवेलेबल नसाल, तर एक प्रॉपर एक ऑटोमॅटिक मेसेज जो आपण तयार केलेला असेल तो मेसेज जात असतो. मे बी ते सुद्धा तुमचा आता हम्म. सुरू असेल. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर माहिती आहेत सर, जे जे लोक रील स्टार असतात, जे लोक ज्यांचं सोशल मीडियावरती चांगले फॉलोअर्स असतात, ज्या लोकांचे सोशल मीडिया प्रेझेन्स चांगली असते, तर हम्म. त्यांना काय करायचं? त्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करायचं, बरोबर? त्या लोकांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर हम्म. त्यांच्याकडून एक हम्म. कॉन्टेंट बनवून घ्यायचं, एक रील बनवून घ्यायची. ज्या रील मध्ये ते स्वतः सांगतील की आम्ही इथं राहिलो होतो, आम्हाला अशा अशा पद्धतीची सर्व्हिस मिळाली, ते हॉटेल खूप चांगलं आहे, तुम्ही इथं आला तर एकदा नक्की व्हिजिट करा.
तर ती रील बनवल्यानंतर त्या आपल्याला सुरुवातीला थोडासा खर्च होईल, पण त्या लोकांचा जो फॉलोअर आहे तो फॉलोअर बेस तुमच्याकडे येईल, तुमच्याकडे इन्क्वायरी येतील, जिथून तुम्हाला खूप साऱ्या खूप साऱ्या पद्धतीने लीड कलेक्ट होतील. म्हणजे त्या लोकांना फॉलो करणारे जे लोक आहेत ते लोक तुमच्या पेजला येतील, तुमच्या पेजला फॉलो करतील, तुम्हाला व्हॉट्सअपला इन्क्वायरी करतील, मेसेजेस करतील. पण हे कधी सगळं शक्य आहे? हे सगळं करायचं असेल ना, इन्फ्लुएन्सर लोकांसोबत कोलॅबोरेशन करायचं असेल ना, तर त्याआधी आपला सोशल मीडिया प्रेझेन्स महत्वाचा आहे. तुमचं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. तुम्ही लोकांना काय आहात, तुम्ही काय प्रोव्हाइड करताय, तुमच्याकडे काय यावं, हे लोकांना ज्यावेळेस क्लिअर होईल, म्हणजे आपण लोकांना छाती ठोकून सांगू शकलो पाहिजे की आम्ही अशा अशा गोष्टी देतो, हे न सांगता लोकांना समजलं पाहिजे. ज्यावेळेस हे समजेल त्यावेळेस आपला बिझनेस डेफिनेटली आपण ग्रो करू शकतो. आता तुम्हाला एक हम्म. सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता काय करायचं, मी छोटस सिंपल क्लिअर भाषेमध्ये सांगतो. एक गुगलचं पेज बनवायचं. ज्या पेज वरती आपल्याला काय करायचं, आपल्या सगळ्या डिटेल्स टाकायचं, आपलं लोकेशन टाकायचं, आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ते टाकायचं. त्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर तिथे आपल्या हॉटेलचे फोटो टाकायचे, रेस्टॉरंटचे फोटोज टाकायचे, आपल्या रेस्टॉरंट मध्ये चांगल्या चांगल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींचे फोटोज टाकायचे, विला जो आपला आहे त्या विलाचे फोटोज टाकायचे, स्विमिंग पूल असतील, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही मला जे जे फोटो पाठवले ते सगळे फोटो काय हम्म. करायचे, गुगलला अपलोड करायचे. त्याच पद्धतीने फेसबुकचं जे तुमचं पेज आहे त्या फेसबुकच्या पेज वरती रेग्युलरली पोस्ट करत राहायचं. इंस्टाग्रामच्या अकाउंट वरती रील्स बनवायचे. काय बनवायचे, रील्स, ज्यामध्ये तुम्ही स्वतः सांगत असाल. आता तुम्ही जर थोडस तयार झालात, चांगले प्रोफेशनल कपडे घातले आणि मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की मॉडेलच्या मदतीने आपण हे करू शकतो, हम्म. मार्केटिंग करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या सर, जर मी तुम्हाला एक प्रॉपर अशी स्क्रिप्ट दिली आणि तुम्ही एक चांगला व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगताय की आम्ही आमचं हॉटेल इथं इथं आहे, या लोकेशन वरती आमचं हॉटेल आहे, या लोकेशन पासून म्हणजे प्रतापगड किंवा जे कोणते स्पॉट असतील त्या स्पॉट पासून आमचं अंतर फक्त एवढंच अंतर आहे, तिथून तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये जाऊ शकता, 10 मिनिटांमध्ये जाऊ शकता. तिथलं आमचं हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू अशा पद्धतीने एवढं भारी सुंदर व्ह्यू आहे, तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर. अशा पद्धतीने जर तुम्ही 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही स्वतः जरी बनवला आणि त्याला प्रोफेशनली एडिट केलं, तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलता त्या त्या गोष्टी व्हिडिओमध्ये दिसत गेल्या, नेहमी प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने एक प्रोफेशनल व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो, त्या प्रोफेशनल व्हिडिओ जरी बनवला आणि बिना खर्च करता तो जरी युट्यूब वरती अपलोड केला, इंस्टाग्राम वरती अपलोड केला आणि फेसबुक वरती अपलोड केला, तरी नाही म्हटलं तरी त्याला 10-20 हजार इझिली व्ह्यूज येतील. किती व्ह्यूज येतील, 10-20 हजार आरामात व्ह्यूज येतील. ज्याच्या मदतीने तुम्हाला नाही म्हटलं तरी एक 10-20 इन्क्वायरी येतील. तोच व्हिडिओ जर आपण फेसबुकला ऍड म्हणून लावला, लीड जनरेशन साठी लावला, तर तिथून तुम्हाला दिवसाला हव्या तेवढ्या लीड्स मिळू शकतात. हव्या तेवढ्या म्हणजे हव्या तेवढ्या, तुम्हाला लिमिट म्हणजे कोणतं लिमिट नाही की तुम्ही दिवसाला 5 लीड मिळू शकता, 10 लीड मिळू शकता, 100 लीड मिळू शकता, 200 लीड मिळू शकता. तुम्हाला जेवढ्या लीड्स हव्या आहेत तेवढ्या लीड्स तुम्ही हम्म. मिळू शकता. पण इथे तुम्हाला लक्षात आली का महत्वाची गोष्ट कोणती आहे, की व्हिडिओ व्हिडिओमध्ये न सांगता, जास्ती काही न बोलता लोकांना समजलं पाहिजे. तुम्ही जो व्हिडिओ, तुमची जी ऍड आहे ती अतिशय चांगली आहे, परंतु तिथं सर काय आहे की तिथं हॉटेल बद्दलची जास्त माहिती दिसते. परंतु लोक महाबळेश्वरमध्ये हॉटेलमध्ये राहण्यासाठी येत नाही. लोक महाबळेश्वरमध्ये येतात तिथला व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी, त्यांच्या फॅमिली सोबत राहण्यासाठी, त्यांच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी आणि चांगली सर्व्हिस घेण्यासाठी. मग तुम्हाला बरं. महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचं हॉटेल चांगलं आहे हे दाखवण्यापेक्षा तुमचं हॉटेल अशा लोकेशन वरती आहे ज्या लोकेशन पासून महत्वाचे जे स्पॉट आहेत ते जवळ आहे, त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिस चांगली ऑफर करताय हे दाखवायचं. आलं का सर लक्षात? आला आला, बरोबर आहे. हा, म्हणजे तुम्ही जाहिरात करताय, पण जाहिरात एका चांगल्या मोटिव्हने जर केली तर आपण चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपली इन्क्वायरी जी आहे ती आणखी जास्त पद्धतीने वाढवू शकतो. त्याच्यानंतर सर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला ऍड कॅम्पेन वरती खूप ज्यावेळेस आपल्याला समजेल की बाबा आता आपण ऍड वरती खर्च करतोय, आपल्याला लोक यायला लागलेत, आपल्याकडून सर्व्हिस घ्यायला लागलेत, आपल्या हॉटेलमध्ये राहायला लागलेत, तर आपल्याला काय करायचं, ऍड वरतीचा खर्च वाढवायचा आहे. त्याच लोकांना पुन्हा पुन्हा रिटार्गेट करायचं. युट्यूबला ट्रॅव्हलचे ब्लॉग बनवायचे, व्हिडिओ बनवायचे आपल्या युट्यूब चॅनलला. त्याच्यानंतर लोकांना ऑफर द्यायच्या, डील्स द्यायच्या, प्रीमियम क्लायंट फाइंड आउट करायचे, ट्रॅव्हलच्या ज्या एजन्सी असतात त्या एजन्सी सोबत कोलॅबोरेशन करायचं.
त्याच्यानंतर आता आपल्याला वेबसाईट त्याच्यानंतर आपण आपण जर ज्या वेळेस आपला बिझनेस प्रॉपर ग्रो होईल, चांगल्या पोझिशन वरती जाईल आणि आपण एक थोडी बहुत अमाऊंट खर्च करायचं कॅपेबल होईल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, चांगली वेबसाईट बनवायची आहे. ज्या ज्या वेबसाईटच्या मदतीने लोकांनी सर्च केलं, बेस्ट हॉटेल इन महाबळेश्वर सर्च केल्यानंतर तुमची वेबसाईट आली पाहिजे. त्या वेबसाईटवरती लोकांनी तारीख सिलेक्ट करायची, टायमिंग सिलेक्ट करायची आणि तुमच्या रूमच्या फोटोज येतील, त्या फोटोजवरती क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचं. म्हणजे गो आय बी गो वरती कसं आहे की तिथे तुमच्या सगळ्या डिटेल्स येतात. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी ऍड, स्वतःची वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटवरती तुमचे हॉटेल्स ऍड करायचे, तुमच्या रूम्स ऍड करायच्या, तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस ऍड करायच्या. एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे आला, तुमची जाहिरात बघून आला, तर तो तुम्हाला कॉल नाही करणार, तो तुमच्या वेबसाईट वरती जाईल, तिथे काय करेल, तुमच्या सगळ्या गोष्टी बघेल, त्याला जी रूम आवडेल ती रूम सिलेक्ट करेल, किंवा त्याला जो त्याला ज्या ज्या सर्व्हिसेस आवडतील त्या सर्व्हिसेस सिलेक्ट करेल, पेमेंट करेल आणि तुम्हाला कन्फर्मेशन साठी कॉल येईल आणि तुम्हाला तुमच्या सिस्टम वरती पण दिसेल की ह्या ह्या तारखेसाठी हा स्लॉट बुक झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तीच गोष्ट परत तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की पेड एंगेजमेंट म्हणजे रेग्युलर इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती हाय क्वालिटीच्या इमेज, हाय क्वालिटीचे व्हिडिओ पोस्ट झालेच पाहिजे. रील्स शोकेसिंग गेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने रील बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे जे जे गेस्ट येतात, जे जे तुमच्या विल्लावरती येतात, त्यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्या लोकांनी म्हटलं पाहिजे की सरांची सर्व्हिस प्रीमियम आहे, त्या सरांनी आम्हाला सर्व्हिस चांगली दिली, आम्ही रात्री इथे आलो होतो, आम्हाला दुसऱ्या दिवशी ह्या स्पॉट वरती जायचं होतं, पण आम्हाला लकीली सरांचं हॉटेल मिळालं, किंवा विला मिळाला. तर विलापासून हे लोकेशन खूप जास्त जवळ होतं. आम्हाला टेन्शन, म्हणजे ते लोक सांगतील की आम्हाला टेन्शन होतं, आम्ही महाबळेश्वर मध्ये रात्री आलो, परंतु आम्हाला टेन्शन होतं की चांगलं हॉटेल मिळेल की नाही. पण इझिली आम्ही फक्त गुगल वरती सर्च केलं, तर आम्हाला सरांचं हॉटेल दिसलं, आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जेवण असेल किंवा राहण्याची सोय असेल खूप चांगल्या पद्धतीने आहे, आमच्या मुलांनी एन्जॉय केलं, इथला व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर आम्हाला रात्री, आम्ही खूप उशिरा आल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या स्पॉटवरती जायचं होतं, आमच्या मुलांना हा स्पॉट दाखवायचा होता. तर आम्हाला टेन्शन होतं आम्ही जाऊ की नाही, परंतु सरांचं हे लोकेशन अशा पद्धतीचं आहे की तिथून आम्ही फक्त 5-10 मिनिटात, एका तासात, अर्ध्या तासात त्या लोकेशनवरती गेलो. म्हणजे सर लक्षात घ्या की लोकांना विश्वास कधी बसतो. आता मी तुमचं हे सगळं काम करू शकतो हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा जर माझ्या एखाद्या कस्टमरने सांगितलं की चैतन्य कुलकर्णी हे आहेत, हे तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने वाढवून देऊ शकतात, तर तुम्ही विश्वास कोणावरती ठेवाल? त्या तिसऱ्या माणसावरती ठेवाल की माझ्यावरती ठेवाल? तर तुमचा नक्कीच विश्वास तिसऱ्या ते माणसावरती, कस्टमर वरती असेल. की तुम्ही म्हणाल की हा याचा चैतन्य कुलकर्णीचा बिझनेसच हा आहे, तर हा स्वतःबद्दल चांगलंच बोलेल. परंतु चैतन्य कुलकर्णीचा कस्टमर त्याच्याबद्दल चांगलं बोलतो, म्हणजे चैतन्य कुलकर्णी नक्कीच सर्व्हिस जी आहे ती चांगल्या पद्धतीची देत असेल. म्हणजे तुम्ही आता पैसा खर्च करताय मार्केटिंग वरती. आता तुमचं दिवसाचं बजेट किती आहे सर? ते ऍडचं काय, हा ऍडचं 200 रुपये. 200 रुपये. तर दिवसाचं 200 रुपये बजेट म्हणजे किती झाले? 2,000च्या आसपास, म्हणजे समथिंग हम्म. जास्त. तर तेवढा जर तुम्ही सहा खर्च सहा केला, हजार रुपये 6,000चा आहे. 6,000 रुपयाचा मंथली 6,000. मंथली 6,000 रुपये. आणि जो ऍड चालवतो त्याला किती, ऍड एजन्सीला किती खर्च आहे? त्याचे काय मला वाटतं 7-1 हजार त्यांनी घेतले. सात ते हजार सगळं रुपये त्यांनी बनवलं त्यांनी ना ते माहिती. बरोबर बरोबर. तर त्याने तेवढे पैसे घेतले म्हणजे तुमच्या टोटल महिन्याचा खर्च किती आहे? 15-1 हजार आहे सगळं. महिन्याचा 15,000 रुपये तुमचा खर्च आहे. आणि तुमच्याकडून इन्क्वायरी किती येतात? फक्त दिवसाला 6-7 इन्क्वायरी येतात. ज्याच्यातून कन्व्हर्जन हो. किती होतं सर? कन्व्हर्जन किती होतं? म्हणजे लोक नाही स्टे काय साठी. ते बुकिंग आता त्यातून आलेलीच नाही मला. मला सांगा सर, की आपण अशा पद्धतीने व्हिडिओ बनवले, लोक सांगतायत, म्हणजे एकतर तीन पद्धतीने व्हिडिओ बनवायचे. एकतर मालक सांगतो स्वतः आमचं हॉटेल अशा अशा पद्धतीने अशा अशा लोकेशन वरती आहे. त्याच्यानंतर एक मॉडेल सांगते आमचं लोकेशन अशा अशा पद्धतीने अशा अशा लोकेशन वरती आहे, आम्ही अशा अशा पद्धतीचे सर्व्हिस ऑफर करतो, आमच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर असा नजारा दिसतो, वॉट एव्हर, जे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपण दाखवल्या. आणि तिसरी गोष्ट की तुमचा ग्राहक, तुमचा जो गेस्ट आहे, तो सांगतोय त्याच्याबद्दलची स्टोरी की आम्ही अशा रात्री आलो होतो, किंवा अशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. मला सांगा अशा पद्धतीने जर कॅम्पेन केलं तर बुकिंग वाढेल की नाही? म्हणजे काय तुम्हाला डाऊट आहे की? वाढेल वाढेल वाढेल. मला सांगा सर, आता या व्यतिरिक्त आणखी आपण कोणता मुद्दा आता राईट नाव आपल्याला कन्सिडर करण्याचा बाकी राहिलेला आहे? की
आता या व्यतिरिक्त तुमचे आणखीन कोणते चॅलेंजेस आहेत, ज्या कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही स्ट्रगल करताय? सर काय झालं माहितीये का? हम्म. हॅलो. हा, बोला बोला. तुमचे बरेचसेच मुद्दे मी ते केलेले आहेत, म्हणजे ते गुगलला पण मी आता दिसेल, आज मला वाटतं दिसेल ते, काल त्यांचं सगळी डॉक्युमेंट त्यांनी घेतली माझ्याकडून, ओके. फोटो घेतल्यात, आणि फेसबुक आणि इंस्टाला तर दिसतोय मला ते. तुम्ही एक मुद्दा सांगितला की ते आपलं साईट बघितल्यानंतर बुकिंगचा एक लावायची किंमत याच्यावरती, तसलं एक जाहिरात बनवावी लागेल मला. बर. अजून? आणि दुसरी अजून गोष्ट, ह्या तुमच्याकडून काही गोष्टी होणार आहेत काय? आता सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी तुम्हाला, तुम्ही एजन्सीला हे केलेलं आहे, एका एजन्सीला हम्म. पैसे दिलेले आहेत तुम्ही. आता तुम्ही त्यांना हो. किती महिने, टोटल खर्च तुमचा महिन्याचा 15,000 रुपये आहे. आता मी तुम्हाला हा, बिलकुल पण महिन्यात. सांगणार नाही. आता तुम्ही एक काम करा, त्यांना हम्म. ज्या ज्या गोष्टी मी ह्या गोष्टी ज्या सांगितल्या, त्यांना विचारा की हम्म. अशा अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. हम्म. त्यांचं म्हणणं काय येतंय बघा, त्यांच्यासोबत आधी हा. बोला, कॉन्टॅक्ट करा. हा. त्यांचं म्हणणं काय येतं हा. ते सांग, पूर्ण बोलून झाल्यानंतर मला कॉल करा, ते काय बोलतायत ते सांगा. आता हे या सगळ्या हा. गोष्टी तुम्ही सांगितल्यानंतर ते म्हणणार एवढ्या प्राइस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही, तुमचा हा. महिन्याचा खर्च वाढेल. आता हम्म. मी तुम्हाला एक एक इथं ऑफर देतो की तुम्ही काय करू शकता. आता एक काम करूयात आपण, एकतर तुम्ही त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या, किंवा ते लोक हम्म. जर ह्या गोष्टी करायला तयार नसतील, तर तुम्ही हम्म. आधी त्यांच्या सोबत बोला. त्यांनी जर केलं तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे तुमचा खर्च एक्स्ट्राचा होणार नाही, बरोबर. जर कोण? त्यांनी हा. करायला नाही सांगितलं किंवा एक्स्ट्राचा खर्च येतो असं सांगितलं, तर आपण हम्म. एक काम करू, एका महिन्यासाठी सोबत काम करू, हम्म. जिथं मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करणार. म्हणजे तुमचा व्हिडिओ हम्म. असेल, तुमच्या क्लायंटचा व्हिडिओ असेल, किंवा तुमच्या हम्म. मॉडेल थ्रू किंवा एखाद्या मुली थ्रू, एखाद्या व्यक्ती थ्रू, जे ग्लॅमर ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने आपण हम्म. व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. आणि एक प्रॉपर ऍड बनवून, हे जे ज्या मी गोष्टी आज तुम्हाला एक्सप्लेन केल्या असतात त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करेल, माझी टीम करेल, बरोबर. त्याच्यानंतर सर त्या गोष्टी करायला थोडासा कॉस्टिंग येईल. तो हम्म. पहिल्या महिन्यासाठी मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही माझ्यासोबत काम केलं तर तुमचा जर महिन्याचा खर्च जर तुम्ही एवढा करत असाल, 15-15, 20-20 हजार रुपये जर तुम्ही खर्च करत असाल, तर मी तुम्हाला दिवसात जेवढ्या जास्ती शक्य, म्हणजे असा एक पण दिवस जाणार नाही जिथे तुम्हाला बुकिंग मिळणार. प्रत्येक दिवसाची मी तुम्हाला बुकिंग मिळवून देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर आपण काय करू, एक तर ह्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगा की सर आम्हाला अशा अशा पद्धतीने या या गोष्टी हव्या आहेत, जिथं माझा व्हिडिओ लोकांना दिसेल. 60 सेकंद, कमीत कमी 60 सेकंदाचा तरी व्हिडिओ असला पाहिजे. मला माझं हॉटेल जास्त नाही दाखवायचं, मला माझ्या हॉटेलमध्ये आल्यानंतर काय दिसतं हे दाखवायचं. एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या सर, मला सांगा, कोणता व्यक्ती आहे जो महाबळेश्वर मध्ये फक्त हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतो किंवा जेवण करायला हॉटेलला नाही, येतो? तो कशासाठी येतो? एन्जॉयमेंटसाठी येतो. बाकीचे बाहेरचे पाहत होते. बाहेरच जातो. बाहेरचे पॉईंट बघायला जातातच ते. बाहेरचे पण बघायला जातात. आणि आपण ऍड मध्ये काय दाखवतो? आपण ऍड जातात. मध्ये दाखवतो हॉटेल दाखवतो. लोकांना हॉटेलशी जास्ती काही हम्म. घेणं देणं नाही. लोकांना घेणं देणं कशाशी आहे हा. की हॉटेल पासून लोकेशन किती, स्पॉट किती जवळ आहे, आणि हॉटेलमध्ये हा. राहिल्यानंतर हॉटेलचं निसर्गरम्य वातावरण कशा पद्धतीने, लोकांना तुम्ही कशा पद्धतीने सर्व्हिस देताय, हे महत्वाचं, बरोबर कसं. हम्म. पण तुमच्या ऍड मध्ये बरोबर. काय दिसतंय? तुमची ऍड क्वालिटी आहे नो डाऊट, पण तुमच्या ऍड मध्ये काय दिसतंय? तुमचं हॉटेल दिसतंय. लोकांना हॉटेल नाही बघायचं, लोकांना स्पॉट बघायचे. तर एक काम करा, त्यांना बोला ह्या सगळ्या गोष्टी की मला अशा अशा पद्धतीने ऍड करावी हम्म. लागेल, तुम्ही कशा पद्धतीने करू शकताय, हम्म. आहे या प्राइसिंग मध्ये. डेफिनेटली ते तुम्हाला जास्ती चार्जेस सांगतील. आता सर मी तुम्हाला सांगतो काय ठीक आहे. करायचं. पहिल्या महिन्यामध्ये आपण एक काम करूयात, मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की तुम्ही जर एवढा 10-15 हजार रुपये खर्च करत असाल, तर हम्म. मी तुम्हाला अशा पद्धतीची रोज एक दोन बुकिंग झाल्या पाहिजे अशा पद्धतीची ऍड बनवून देऊ शकतो. म्हणजे जो व्यक्ती तुमच्याकडे येईल तो बुकिंगच करेल अशा पद्धतीचं मी तुम्हाला ऍड बनवून देऊ शकतो. अशा पद्धतीचं सिस्टम बनवून देऊ शकतो. तर तुम्ही काय करा, आधी त्यांना बोला. त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर हा. ते जर तयार झाले तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तुमचा हा. एक्स्ट्राचा खर्च होणार नाही, बरोबर का. होणार नाही. हा. तर मी काय करतो, हे जे डॉक्युमेंट बनवले मी, हे एक मोठा एक मॅप बनवले, तो मॅप एक तुम्हाला पाठवतो. 2-3 हम्म. पीडीएफ फाईल बनवले, त्या पीडीएफ फाईल पण मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देतो. तुम्ही काय करा, त्यांच्यासोबत ठीक आहे. बोला. त्यांचं बोलणं जर हम्म. झालं
तर जे ते हा बोलले तरी मला सांगा, नाही बोलले तरी मला सांगा. जर ते नाही बोलले तर आपण कशा पद्धतीने करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. ओके. बोलतो मी बोलतो आणि त्यांच्याशी आज बोलतो. मी आणि माझी ओके. टीम तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो हे तुम्हाला सांगून देतो सर. काळजी करू नका, तुमचा बिझनेस आपण डेफिनेटली ग्रो करू. यामध्ये चालतंय काही चालतंय. यामध्ये काही शंका आहे सर? आपण आणखीन आजच्या कॉलमध्ये आहे आणखीन काही मला शंका? थोडंसं ते बरं का सर, व्हॉट्सअपला रन कसं करायचं ते थोडंसं माहिती पाहिजे होतं व्हॉट्सअपला. गायडन्स का? डेफिनेटली डेफिनेटली मी तुम्हाला गाईड करेल. फक्त तुम्ही काय करा, आधी त्यांच्यासोबत बोलून घ्या. ओके 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 ओके. हा. ठीक. आणखीन काय सर प्रश्न, काही प्रॉब्लेम्स, काही चॅलेंजेस? त्यांच्याशी बोलून मी तुम्हाला कॉल करतो. हा. येस येस. आणखीन या व्यतिरिक्त, त्यांच्यासोबत बोलण्या व्यतिरिक्त आणखीन काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत? ज्या असं तुम्हाला वाटतं की आपण जर पैसे एवढे पे केलेत कॉलसाठी, एका कॉलसाठी जर 500-1000 रुपये पे केले तर ते प्रश्न माझे सुटावेत, असं जर तुम्हाला वाटत असेल, जे काही प्रश्न असतील ते पण आपण डिस्कस करूयात. नाही नाही तसं नाही. मी बोलतो त्याच्याशी, मग आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करू मग. हा. ओके ओके सर, चालेल. ठीक ठीक. ओके. मी तुम्हाला काय करतो, ह्याचं रेकॉर्डिंग पण पाठवून देईल आणि ह्याचे डॉक्युमेंट